नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण काय करणार आहोत की छाटणी बघणार आहोत छोट्या झाडांची. बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की छोट्या झाडांची छाटणी कशी करायची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोकणात छाटणी करायला लोक घाबरतात, कारण एवढं मोठं लावलेल्या झाडाला कापायचं कसं. पण जो कापणार त्याचं उत्पन्न वाढणार, हा एक शास्त्र आहे. त्याच्यामुळे कापणं गरजेचं आहे. पण किती कापायचं, कसं कापायचं, कोणत्या दिशेने कापायचं, कोणत्या पद्धतीने कापायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. आज आपल्याकडे एक नवीन प्रयोग करणारे आपल्याकडे धुरीसाहेब आहेत. आणि ह्यांचा एक वेल्डिंग व्यवसाय असून सुद्धा त्यांनी शेतीमध्ये आणि आंबा शेतीमध्ये खूप त्यांना रस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं त्यांनी इतकं सुंदर देखणं काम केलेलं आहे की 1 वर्षामध्ये या झाडाची उंची जवळजवळ 6 फूटच्या वरती गेलेली आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांनी उत्तमपैकी मेहनत घेतली. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही बघाल तर सगळीकडे बांधणी केलेली आहे ग्रीन नेटची. याचाच अर्थ असा आहे की त्यांनी काय केलंय की माकडापासून संरक्षण. लोक म्हणतात माकडामुळे आम्ही काही करू शकत नाही, असं काही नाही. तर धुरी साहेबांचा एक असा सुंदर प्रयत्न आहे की माकडाने कुठल्याही झाडाला तोंड लावलेलं नाही आणि नुकसान केलेलं नाही. याचाच अर्थ असा की तुम्ही जर व्यवस्थापन उत्तम केलं तर ह्या गोष्टी सगळ्या होऊ शकतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक वेगळा प्रयत्न केला की कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये काय करतात लोक, फक्त हापूस 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 लावतात. आणि यावर्षी तुम्ही अभ्यास कराल की हापूसला उत्पादन नाही आहे. आता फक्त जे आहे ते फक्त केशर जातीला आहे. त्यामुळे त्यांनी केलेला प्रयत्न आहे ते केशरची लागवड. आता मित्रांनो विचार करा, 1 नंबरला हापूस आहे मी मान्य करतो, पण 2 नंबरला केशर आहे. कारण केशर हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दरवर्षी उत्पन्न देतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शाश्वत उत्पन्न आहे. मादी फुलांचं प्रमाण सगळ्यात जास्त 30-35% आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याला मुंबईमध्ये मार्केट आहे. आणि उत्तम दर्जा दरवर्षी येणं आणि शाश्वत उत्पन्न, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जर आपण केला तर केशर हे फायदेशीर आहे. आता केशर त्यांनी लावताना अल्ट्रा हाय डेन्सिटी न लावता फक्त हाय डेन्सिटीमध्ये लावलं आहे. काही वेळा अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये घन लागवडमध्ये केली जाते, काही वेळा आपण काय करतो रेग्युलरमध्ये लावतो. रेग्युलरमध्ये त्यांनी अंतर जे घेतलं ते 12 फुटाचं घेतलं आहे. 2 झाडातलं अंतर आहे ते 12 फूट आहे. त्यामुळे त्यांना उद्या छाटणीला किंवा वाढीला आणि उत्पादनाला उत्तम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही भरड जमीन होती आणि या भरड जमिनीमध्ये त्यांनी उत्तम व्यवस्थापन करून स्टेप मारून लागवड केली. आणि पहिल्या वर्षी जे वाढवलेलं त्यांनी कलम आहे तुम्ही बघू शकता, उत्तमपैकी देखणं झालेलं आहे त्याची कलम. मित्रांनो विचार करा की झाडाला छाटणी कशी करायची. बऱ्याच जणांचे प्रश्न होते, म्हणून आपण हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतोय की छाटणी का करायची आणि कशी करायची. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी आपल्याकडे उंचीचं झाड वाढतंय त्या उंचीच्या झाडाची छाटणी सगळ्यात अडचणीच्या ज्या फांद्या आहेत त्या काढायच्या. रोगट फांद्याची पहिली छाटणी करायची. आणि दुसरी गोष्ट, जमिनीपासून किमान 2 फुटापर्यंत कुठल्याही प्रकारची फांदी ठेवायची नाही. कारण आपला नियम असा आहे की सूर्याचा प्रकाश हा खोडावर पडायला पाहिजे, नाहीतर रोटा आणि हुमणी लागणार. त्यामुळे खोड नुकसान करणारं आणि औषध घालण्यासाठी किंवा खतं घालण्यासाठी जी अडचण आहे त्याच्यासाठी या खालच्या फांद्या कापायच्या. आणि जर फांद्या कापल्या, एक फांदी तोडली की तिथून 2 किंवा 3 धुमारे येतात आणि त्यामुळे डोरेदार होतो. या झाडाचा म्हणजे गोल घुमट व्हायला पाहिजे आणि गोलाई चांगली व्हायला पाहिजे, हा या छाटणीचा उद्देश असतो. आणि दुसरी गोष्ट त्याचं लाईफ वाढणं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पादक क्षमता वाढणं आणि त्याचा बॅलन्स करणं, ह्याच म्हणतात छाटणी. त्यामध्ये हलकी छाटणी, भारी छाटणी, मध्यम छाटणी असे बरेच प्रकार आहेत, ते आपण पुढे तर बघूयाच. पण सगळ्यात महत्त्वाची छाटणी कशी करायची ती बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची की ज्यावेळी आपलं उंच फांदी आहे आणि ती आपल्याला गोलाई व्हायला पाहिजे, याचा अर्थ समोर जिथून बाहेर पडली तिथून 1 ते 1.5 उंच ठेवून आधी पहिलं कट करायचं. जर कट करताना आपल्या लक्षात आलं की बाबा हे खूपच उंच आहे आणि दुसरा डोळा असेल तर मग दुसऱ्या डोळ्याचा कट करायचा. हा पहिला प्रकार झाला. त्यामुळे दुसरा डोळा आपण आता कट करतोय, बघ दुसरा डोळा कट करतोय आणि त्याला 1 इंच ठेवून करायची, म्हणजे इथून धुमारे येणार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अनबॅलन्सिंग झालेली फांदी, म्हणजे हे बघा अनबॅलन्सिंग झालेली फांदी, ह्या 2 कट करायचे. वाईट वाटेल तुम्हाला कट करताना, पण ह्या कट करणं गरजेचं आहे. अनबॅलन्सिंग बघ, जमिनीकडे झुकलेल्या फांद्या कट करायच्या. उदाहरण ही वाकली झुकली, आता ही झुकलेली फांदी इथूनच कट करायची. हा लक्षात काय. आणि ही जी फांदी आहे ती शक्यतो ठेवायची नाही, कारण धुमारा होण्यासाठी या फांदी काढणं गरजेचं आहे. आणि कुठलीही फांदी काढताना 1 इंच ठेवून काढायची, लगेच मुळालगत काढायची नाही, हा महत्त्वाचा मुद्दा. आता हे झाड आता जमिनीपासून 2-2.5 फूट सरळ झाले आणि असंच पाहिजे, जेणेकरून उद्या वाढल्यानंतर, आता तुम्हाला वाटेल ही काढल्यानंतर दुःख होईल, पण फिरणं आणि काम करणं सोपं पडायला पाहिजे, म्हणून हा त्याचा बॅलन्स ठेवायचा. बघा हे काढायची शिल्लक राहिली. पहिल्या याला छाटणीला हे शेंडे 1 इंच ठेवून काढायचे. तुम्हाला छोटं वाटेल फांदी, पण ह्याची गरज आहे. बस झाला, हा एक राहील शेवटची अजून.
मित्रांनो, गुढीपाडवा नुकताच येऊन गेला म्हणजे चैत्र महिना सुरू झाला आणि हे मराठी नववर्ष जे आहे ते झाडांना पालवी देऊन येणारं आहे आणि त्यामुळे चैत्र पालवी ज्याला म्हणतात ती चैत्र पालवी ही साधारण मार्चपासून यायला सुरुवात होते. लहान किंवा मोठ्या झाडांना छाटणी ही चैत्रामध्ये केली जाते कारण चैत्र म्हणजे मार्च एप्रिलमध्ये कापलेल्या झाडांस महिन्याभरातच पालवी येते आणि ही पालवी जी आहे ती जोमाने येते, त्याच्यानंतर स्वच्छ असते कारण याला कुठल्या प्रकारचा किडा लागत नाही. आपण जर जूनमध्ये जर झाडं कापली तर या झाडांना जुलैमध्ये पालवी येणार आणि ही जुलैमध्ये येणारी पालवी किडे खाणार कारण त्यावेळी बाहेर गवत चालू असतं आणि त्या गवतावरील किडे हे पालवीला अटॅक करतात आणि पालवीचं नुकसान करतात आणि त्यामुळे काय होतं, पालवीला किडे लागल्यामुळे झाडांची ताकद कमी होते आणि त्यांची वाढ थांबते आणि म्हणून आंब्याच्या झाडाला जर तुम्हाला छाटणी करायची असेल तर मार्च एप्रिल म्हणजे चैत्रामध्ये छाटणी करा किंवा तुम्हाला नंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये छाटणी करू शकता. या 2 महिन्यामध्ये तुम्ही छाटणी केली तर झाडाला भरपूर फायदा होतो आणि त्यामुळे छाटणी हे या 2 महिन्यामध्ये शक्यतो करावीत. मित्रांनो, विचार करा बघा, इथं शेंड्या तुटल्यामुळे याला दुमारा वाढलेत पण अक्षरशः ह्या 2 फांद्या हे वायफळ आहेत, ह्या 2 काटणं गरजेचं आहे. तसं ते कशा काटायच्या ते बघा. मी संजय धुरी, वेंगुर्ला मठ येथे राहतो. मी केशर लागवड केलेली आहे डोंगर उतारावर. बघू शकता आपण इथे हे शेडनेट लावलेलं आहे ते माकडांच्या संरक्षणासाठी. तर नाहीतर माकड येऊन याच्यावर बसून झाडं तोडतात आणि त्यामुळे भरपूर प्रमाणात नुकसान होतं आणि हे नुकसान रोखण्यासाठी हे शेडनेट लावलेलं आहे. मित्रांनो, आंबा कलमाची लागवड ही शक्यतो जूनमध्ये करावी आणि 2 बाट्यावरील कलमे निवडावीत कारण वाढ जोमाने होते आणि 18 ते 2 वर्ष वयाची शक्यतो कलमं असावीत म्हणजे वाढ चांगली होईल आणि तुमचं सुदृढ कलम राहील. लागवड केल्यानंतर पहिली छाटणी ही शक्यतो हलकी सप्टेंबरमध्ये करावीत आणि नंतर एप्रिलमध्ये करावीत आणि पसाऱ्यानुसार वाढीनुसार जसं सांगितल्यानुसार तुम्ही योग्य ती छाटणी करा. छाटणी केल्यावर COC म्हणजेच कॉपर ऑक्झिक्लोराईड हे ताम्रयुक्त बुरशीनाशकाची पहिली फवारणी करा किंवा बोर्डो किंवा बोर्डेक्सची फवारणी करा आणि म्हणजे काय होईल की बुरशीजन्य आजार होणार नाहीत. आणि अधिक तुम्हाला याच्या संदर्भात माहिती असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा, तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्यांना छाटणी करण्यासाठी शेतकरी असतील तर त्यांना हा पाठवा म्हणजे त्यांना बऱ्यापैकी समजेल. धन्यवाद.